Someone asked a question, do you believe in this miracle? How do you open blind eyes? How can a lame man start walking? What is the source of your strength? अटळ प्रेम प्रभूचा कधी न थांबूचा, तेची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास. अटळ प्रेम प्रभूचा कधी नाही थांबूचा, तेची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं सगळ्यांचं स्वागत असा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. ही सुंदर वेळ असा प्रार्थना करूची, प्रेज द लॉर्ड स्वतः तयार करूची. जिथं काही तुम्ही असं असते आपले दोन्ही हात वरती करा आणि प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि भाषेमध्ये बोला. ओ धन्यवाद परमेश्वर. रे गे बहु जाका बाली गे बहु शेकेंद्र बाब रे गे बहु जे बाली बहु जे दबला ब्रवाजेंद्र बहु जे बास गे बहु शेकरी पर बहु जेंद्र बाली गे बहु जेंद्र बा रे गे बहु जे बाली बहु जेंद्र ले पर बाजेंद्र बास गे बहु शेकरी पर बाजेंद्र ले पर बहु ली बाबा का बादर बा ओ रे जे गे बहु जेंद्र ले बाजेंद्र ले बाजेंद्र बास गे बहु शेकरी पर बहु जे बहु ले पर बहु ले बांद्र ली बहु जेंद्र बादर बा रे गे बहु जे बाली बहु जेंद्र ले बहु जेंद्र बास गे बहु शेकरी बहु जेंद्र बा. प्रार्थना करा, स्वतः तयार करा, येणाऱ्या वचनाक तयार करा. जर तुम्ही विचार ऐकताला असता तुमच्या आत्मविश्वासाला येशूच्या नावात री बाबा आंद्र बाप रे गे बहु जे बाली बारा बाली बहु दबला बांद्र रे बहु जेंद्र मास गे बहु शेकरी बाबा का बाली बहु दबा ओ रे गे बहु जे बाली बाजेंद्र ले बाजेंद्र मास गे बहु शेकरी गे बहु जे बहु दबला बहु जेंद्र मास गे बहु शेकरी बहु ली बाबा ली बहु जेंद्र ली बहु जेंद्र मामा ली बहु दबा ओ रे गे बहु जे बारा बहु जे बाला बहु ली बाबा जे गे बहु शेकरी बहु जे ली बहु ली मामा कमांद्र ली बहु जेंद्र बा रे गे बहु जे बारा बहु जेंद्र ली बाबा जे गे बहु शेकरी गे बहु जे बहु ली मामा कमांद्र बा ओ रे जान री बाबा जे गे बहु शेकरी गे बहु सहान री मामा का ली बहु जेंद्र बा ओ रे जे गे बहु सहान रा जे गे बहु शेंद्र बा का. ओ हालेलुया, हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना पहिलं बिंदू वाचतोय, आपण प्रार्थना करतो. पहिला तिमोथेय त्याचा 2रा अध्याय आणि 1 आणि 4 वचन सांगता असा की मी यो आग्रह करतोय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सगळ्या मनुष्यांसाठी करा
आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असतात या सगळ्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की आम्ही पूर्ण सुबक्तीत, कारण की आमच्या परमेश्वराक आणि तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगला व स्वीकारास योग्य असा. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा असा की सगळ्यात मनुष्यांचा तारण व्हावा, सगळ्यात सत्य चांगल्या तऱ्हेने समजावा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी सत्य चांगल्या तऱ्हेने ओळखावा. हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो सगळ्या मनुष्यांसाठी आणि अधिकारी पदावर असत, अधिकाराच्या जागेवर बसले असत, त्यांच्यासाठी ज्यांका सत्याचा ज्ञान प्राप्त होताला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्या अंतःकरणात आमच्या गौरवशाली सुवार्थीचो प्रकाश चमकतलो आणि ते शैतानाच्या फसवणुकीपासून मुक्त होतले. हालेलुया. आपण प्रार्थना करू त्या सर्वांच्या पदावर बसलेल्या लोकांसाठी, ते अधिकारीसाठी, जे छोट्या मोठ्या पदावरती बसले असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की ते परमेश्वराच्या सुभक्तीत चालतील, परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतील, परमेश्वराच्या बुद्धीत चालतील. आपण प्रार्थना करूया. री बाप्पा जे के बोश किद्र ली बाप्पा खाली बोंद्र ली बाप्पा री बो जेंद्र बा ओ रे के बो जे के बोश के री ममा कमाली के बो जेंद्र बा ओ रे के बो जांद्रे. सारे अधिकारी प्रभू, ते सारे अधिकाऱ्यांपर्यंत सुसमाचार जात असतात. री गाबाली के बो जरी बोंद्र री ममा री बो जरी बोंद्र री बाला बो जेंद्र बाद्र ओ रे के बो जेंद्र ममा रे के बो जे सुसमाचार ग्रहण करत असतात. री बो जेंद्र बा ली रे के बो जेंद्र बा ली बो जेंद्र ममा से के बो जेंद्र बा ओ रे के बो शे री बो जे ली बोंद्र ली बाबा जेंद्र ली बोंद्र ले बो जेंद्र बा ली बो जेंद्र बा. त्यांच्या विरोधात कोणता शैतानाचा हत्यार चालवला नाही जातो येशूच्या नावात. री ममा ले के बो जेंद्र री मो जेंद्र ओ रे के बो जे ली बो री ममा कमाली के बो जेंद्र बा ली बो जेंद्र बा ली बांद्र ली बो जेंद्र री बाबा कमाद्र बा लोरो जो री ममा रे के बो जे बो जेंद्र ममा रे के बो जे बो जेंद्र री ममा जेंद्र बा रे के बो जेंद्र री बाबा कमाली के बो जे बो री ममा कमाली बोंद्र बा रे के बो जे के बो जे ली बो री ममा कमाली के बो जे बो री ममा रा बो जेंद्र मा से के बोंद्र बा मा जे के बो जेंद्र ली बाबा जेंद्र रे बो रे के बो जे बो री ममा रे के बो जे बो री बाबा रे बो जे री बाबा कमाद्र बा ले रे के बो जे के बो शे री बाबा कमाली बो जे बा रे बो री बाबा रे के बो जे बोंद्र बा ले रे के बो जेंद्र री ममा कमाली के बो जे री ममा कमाद्र बा ले रे के बो जेंद्र री बाबा कमाली के बो जेंद्र ममा रे के बो जे री ममा रा बोंद्र बा ओ रे के बो जेंद्र बा. प्रत्येक नेता परमेश्वर जेव्हा तो निर्णय घेतो तो परमेश्वर प्रत्येक लोकांच्या हितासाठी असतो येशूच्या नावात. री ममा रा बा ले रे के बो जेंद्र बा ले रे के बो जेंद्र बा ली बो शे री बा ली बोंद्र ला बोंद्र री बाबा कमाली के बो जेंद्र ली बोंद्र बा ले रे के बो जेंद्र. प्रत्येक नेत्यावरून प्रत्येक अधिकाऱ्यावरून परमेश्वर शैतानाच्या युक्तिक आम्ही काढतो येशूच्या नावात. री ममा जेंद्र री आले रे बो जेंद्र री ममा ले बो जेंद्र री बाबा रा बा ले रे के बो जेंद्र री बाबा ले के बो शे के बोंद्र बा लो रोजो खरोज ली बोंद्र ममा रे के बो शे री ममा रा ली बो जेंद्र री ममा का रा बा ओ रे जे के बो जेंद्र री बो शे री बोंद्र बा ले रे के बो जेंद्र. प्रत्येक नेता परमेश्वर सुरक्षित असतो येशूच्या नावात. री ममा रा बा ले रे के बो जेंद्र बा ले रे बो जेंद्र री बाबा रा ले बो जेंद्र री ममा का रा बोंद्र बा मा जे के बो जेंद्र री ममा रा ली बो जेंद्र री ममा रा बा जो चुकीचा निर्णय देणारे दुष्ट आत्मा ते काढतो येशूच्या नावात. री ममा जेंद्र बा ले रे के बो जरी बो री ममा रे के बो जरी बो री ममा रे के बो शे री आरा ली बो जेंद्र मा रे के बो जेंद्र री बाबा से के बो शे रे के बो जे री बा रा ली बो जे री बोंद्र मार रा बा ली बोंद्र बा मा जे के बो जेंद्र ली बा जेंद्र री बो शे री आरा ली बोंद्र री ममा जे के बोंद्र बा ओ रा जे के बो से के बो जे बो ले बोंद्र री ममा रे के बो जे री बो री ममा रा ले रे के बो जे के बा से बो शे री बाबा रे के बो जे री बो री ममा कमाली बोंद्र री बा जे के बो शे के बोंद्र ले रे के बो जे के बो सा री ममा शे रे के बो जे री बोंद्र री ममा रे के बो री बाबा रा बा ले रे के बो जे के बोंद्र ले बो जे री ममा कमाली के बो जे री बो री ममा कमाली के बो जेंद्र मा. ओ धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर त्या प्रत्येक नेत्यांसाठी प्रभू, जे छोट्या मोठ्या पदावर बसले असतात प्रभू. धन्यवाद करतो त्या अधिकाऱ्यांसाठी प्रभू, ते सारे अधिकाऱ्यांपर्यंत परमेश्वर तुझा सुसमाचार जात असं येशूच्या नावात प्रभू. धन्यवाद करतो परमेश्वर, ते प्रत्येक जण सुसमाचार ग्रहण करत असत आणि ते प्रत्येक जण परमेश्वर तुझ्या इच्छेत चालत असत. त्यांची बुद्धी परमेश्वर तुझी बुद्धी असा प्रभू. ते प्रत्येक निर्णय परमेश्वर तुझ्या इच्छेत घेत असत प्रभू. प्रत्येक निर्णय परमेश्वर लोकांच्या हितासाठी असलेले येशूच्या नावात प्रभू. धन्यवाद करतो परमेश्वर, प्रत्येक नेत्यांसाठी प्रभू धन्यवाद करतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थनेत दुसरा बिंदू वाचतो. आपण अजून प्रार्थना करतो. मी प्रार्थनेत दुसरा बिंदू वाचतोय. दुसरा थेस्सलुनिके पत्र एक त्याचा 1 आणि 3 वचन, पहिला अध्याय आणि 3 वचन सांगतं असं की हे बंधूनो आणि तुमच्या विषयी नेहमीच परमेश्वराचे आभार मानू होय आणि या योग्य असा, यासाठी की तुमचा विश्वास खूप वाढत जात असा आणि तुमच्या सगळ्यांचा एकमेकांवर प्रेम वाढत जात असा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद देवा आमच्यामध्ये व आमच्या बांधवांच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या सेवेबद्दल. प्रेज द लॉर्ड. त्याका धन्यवाद देवा आमच्यामध्ये आणि आमच्याद्वारे कार्य करत असलेल्या महान विपुल विश्वास आणि प्रेमाबद्दल. प्रार्थना करा आमच्या बांधवांसाठी की जसे ते स्वतः निरंतर भेट देण्यासाठी व
वचनाच्या सेवेसाठी समर्पित करत असत ते त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक वाढत व विकासाचा बदलाव अनुभव करत असत. घोषणा करा की ते वचनात त्यांच्या प्रभावशाली होतले आणि ते त्यांच्या ख्रिस्तात ते प्रौढ होतले आणि ते सेवेत वाढत जेणे ख्रिस्तामध्ये त्यांची विरासत अधिकार आणि सुविधांच्या प्रशात ते चालत असत. प्रेस आपण प्रार्थना करू त्या बंधवांसाठी, आपण प्रार्थना करू त्या नवीन विश्वासासाठी. ते परमेश्वराच्या महान बुद्धीत वाढत असतात, ते परमेश्वराच्या महान याच्यात वाढत असतात, ते परमेश्वराच्या वचनाद्वारे स्वतः वाढवत असतात. ते प्रत्येक आत्म्यासाठी प्रार्थना करा जे आत्मे चर्च मध्ये येले असतात, जे आत्मे सेल मध्ये येले असतात. प्रत्येक आत्मा परमेश्वर तुझ्या महान बुद्धीमध्ये वाढत असतात येशूच्या नावात. प्रत्येक आत्मा परमेश्वर वचनामध्ये वाढत असतात. प्रत्येक नवीन आत्मे परमेश्वर ते भेट देण्यासाठी तत्पर असतात. परमेश्वर ते भेट देण्याची बुद्धी खोली असं परमेश्वर ते आपल्या विश्वासात वाढत असतात येशूच्या नावात. परमेश्वर तुझ्या प्रेमात ओळखत असत. तुझ्या प्रेमामध्ये वाढत असत. ओ धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येक नवीन आत्म्यासाठी प्रभू धन्यवाद करतो. धन्यवाद करतो त्या बांधवांसाठी प्रभू. धन्यवाद करतो परमेश्वर ते तुझ्या वचनामध्ये वाढत प्रभू. ते तुझ्या प्रेमात ओळखत असत आणि प्रभू त्याच्यानुसार ते वाढत प्रभू. ती देण्याची बुद्धी वाढली असं परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर ते परमेश्वरच्या वचनामध्ये सुरक्षित असत. धन्यवाद करतो शैतानाची कोणतीच युक्ती त्यांच्यावरती काम नाही करू येशूच्या नावात प्रभू. धन्यवाद करतो त्या आत्म्यासाठी प्रभू. ते आमच्या हमेशा राहतील येशूच्या नावात. धन्यवाद करतो प्रभू त्या आत्म्यासाठी प्रभू. धन्यवाद करतो. धन्यवाद करतो परमेश्वर आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही सुंदर वेळ असा आराधनेची. प्रेज द लॉर्ड. तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उरलो येशू प्रभू. प्रत्येक गुडघो टेकतलो, प्रतिजीव कबूल करतली येशू ख्रिस्ताचा असा प्रभू. तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उरलो येशू प्रभू. प्रत्येक गुडघो टेकतलो, प्रतिजीव कबूल करतली येशू ख्रिस्ताचा प्रभू. तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उरलो येशू प्रभू.
प्रति गुडघा टेकतो लो, प्रति चित कबूल करतनी की येशू ख्रिस्तच असा प्रभू, की येशू ख्रिस्तच असा प्रभू, की येशू ख्रिस्तच असा प्रभू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 24 जानेवारी 2021. आजचा विषय असा, तुमची घोषणा एका वास्तविक बनवता असा. सुरुवातीचा वचन घेतला असा 2 कोरिंथीयांस 4 अध्याय 13 वचन. कारण आमच्यात तोच विश्वासाचो आत्मो असा, ज्याच्याविषयी लिहिला असा. यासाठी मी बोललय, अंतःकरणातून आम्ही विश्वास करतो, यासाठी बोलतो असं. तुमच्या विश्वासाचे परिणाम येण्यासाठी तुमका फक्त वचन माहीत असणे आवश्यक नाही आणि ता आपल्या चैतन्यात ठेवणं आवश्यक नाही, तर ता आपण ता सुद्धा बोला होया. सामर्थ्य घोषणा करण्यात असा, यासाठी बोला. जर तुम्ही बोललास नाही तर काय होताला नाही. परमेश्वराचा वचन सत्य असा आणि ता आधीच स्वर्गात स्थापित असा. स्तोत्रसंहिता 119:89 वचन सांगता असा, हे परमेश्वरा, तुझा वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर असा, परंतु या तुमच्या जीवनात घोषणाद्वारे स्थापित होताला. या अशा तऱ्हेने काम करता असा, तुम्ही मननाच्या द्वारे वचनाक तुमच्या चैतन्यात ठेवतास, तेव्हा तुमची घोषणा व अंगीकार एका स्थापित करता. हालेलुया. मार्क 11 अध्याय 23 वचन मध्ये येशून सांगल्या, जो कोणी या डोंगराक सांगित तू उचलून जा आणि समुद्रात जाऊन पड, आणि तो आपल्या मनात संशय न धरता त्यांना जा काय म्हटल्या तसाच घडताला असो विश्वास धरल्या, तर त्याच्यासाठी तास होताला. जेव्हा वचन आपल्या अंतःकरणात असता आणि बोलतास, तेव्हा एक कार्य करणारी शक्ती सामर्थ्य बनता तयार होता. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या वचनाद्वारे सगळा बनवला गेला असा. यासाठी या होऊ शकता आणि काय पण करू शकता. आज जी काय तुम्ही इच्छा करतास त्याला वास्तविक बनवण्याचा सामर्थ्य तुमच्या तोंडात असा. हालेलुया. येशून सांगल्या, एक चांगलो माणूस आपल्या चांगल्या अंतःकरणाच्या साठ्यातून चांगले वस्तू काढता. लूक 6 अध्याय 45 वचन. मननाच्या द्वारे तुम्ही तुमच्या हृदयातना चांगल्या वस्तूंका बनवतास, जसा पित्यान उत्पत्तीच्या वेळी केल्यान पृथ्वीवर विखुरलेल्या जागेवर फिरताना त्याच्यानंतर तसा तुम्ही पण वचनांका बोला. हालेलुया. वचन वस्तू असा, त्याच्यात काम करणारा सामर्थ्य असा. तुमच्या विश्वासाक कायम ठेवण्यासाठी तुमचो विश्वास वचनांका वापरा आणि तुमच्या आत्म्याक प्रोग्राम करा. यश, विजय नेहमी वाढणाऱ्या वैभवासाठी. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकता. मी सगळ्या वस्तूं मागडा आणि त्याच्यात आशीर्वादित केलेलो असय, आणि परमेश्वरान माका फलदायी आणि परिणामकारक बनवल्या नसा. माझ्या विश्वासाच्या घोषणाद्वारे मी आजारपण, रोग, निर्बलता आणि दुर्बलता यांका माझ्या शरीरात येण्यापासून थांबवतोय, आणि चिंता, निराशा, गरिबी आणि डिप्रेशन यांका माझ्या जीवनातून आणि माझ्या परिवारातून दूर करतोय. आरोग्य, सामर्थ्य आणि विपुलता ही माझा जन्मसिद्ध हक्क असा. मी परमेश्वराच्या वैभवात चालतोय, ख्रिस्ताच्या सत्यनिष्ठेत दाखवता असं. हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इस बहन का नाम उषा प्रजापति है. ये उत्तर प्रदेश के जौनपुर जिले की रहने वाली है. इनके पति की गवाही है पिछले 10 सितंबर 2020 की. इनके पति को पथरी हो गया था और डॉक्टर ने इन्हें जवाब दे दिया था कि आप जल्दी से उसका इलाज करवाइए, ऑपरेशन करवाइए, नहीं तो वो फूट जाएगा. बट इनका विश्वास प्रभु में अडिग था और ये हर दिन ऑनलाइन चर्च अटेंड करती थी.
और अपने पति को भी अटेंड करवाती थी और चर्च में आती थी, और इन्होंने अपना विश्वास प्रभु में बनाए रखा और परमेश्वर के वचन पर काम किया, और अब इनके पति पूरी रीति से चंगे हैं। इसलिए परमेश्वर का धन्यवाद कर रही हैं और परमेश्वर के जन पास्टर आईजेक अग्रवाल का। थैंक यू पास्टर, लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, तू धन्य असं, सर्वश्रेष्ठ असं, तुझ्यासारखं नाही असं कोण पण, तू धन्य असं, सर्वश्रेष्ठ असं, तुझ्यासारखं नाही असं कोण पण. हालेलुया, 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 हालेलुया. तू कमी कधी सोडूच येणार, तू कमी कधी सोडूच येणार, तुझ्या संगी संगी मी चलतलय, एका प्रकाशासमान रवतलय, तुझ्या संगी संगी मी चलतलय, एका प्रकाशासमान रवतलय, तू धन्य असं, सर्व
तुझ्यासारखा नायासा कोण पण. तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखा नायासा कोण पण. हालेलुया 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 हालेलुया. तुझ्या मार्गानं मी कायम चालते. तुझ्या मार्गानं मी कायम चालते. तुझ्या संगे संगे मी चालते. एका प्रकाशासमान ढळतले. तुझ्या संगे संगे मी चालतले. एका प्रकाशासमान रवतले. तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नायासा कोण पण. तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नायासा कोण पण. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत तुमचा आजच्या आमच्या संडे सर्व्हिस मध्ये. आपल्या हातांक उठवा आणि प्रार्थना करा. धन्यवाद द्या परमेश्वराक. प्रार्थना करा परमेश्वरा. धन्यवाद द्या परमेश्वरा. धन्यवाद देवा. महान अनुग्रह असा ते. धन्यवाद द्या परमेश्वरा. परमेश्वरा महान अनुग्रह असा. धन्यवाद द्या का. धन्यवाद द्या का. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद तुमच्या आशिषांसाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. तुमच्या सारखं कोण नाही प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद आमच्या जीवनांका तुमच्या आत्म्याद्वारे सुंदर बनवण्यासाठी प्रभू. धन्यवाद देव प्रभू. धन्यवाद तुमच्या दिलेल्या वचनांसाठी प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद आमचं सामर्थ्य, आमची बुद्धी, आमचा सगळा काय प्रभू, सगळा काय होसाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू ह्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास प्रभू. आम्ही सांगतो प्रभू, आमच्याकडे प्रभू ऐकणारे कान असत, समजणार हृदय असा आणि बघणारे डोळे असत प्रभू. धन्यवाद देतो. आणि हे वचन आमच्या आत्म्यात परिणामांका उत्पन्न करताला येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. 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 धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद देतो प्रभू. आमच्यातले कोण प्रभू आधीसारखे नाही राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद देतो त्या महान अनुग्रह प्रभू. नवीन लेवलमध्ये आम्ही जातो प्रभू. आम्ही काम करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू. जे आधी 10 आत्म्यांका जिंका होते ते आज हजारो आत्म्यांका जिंकतात येशू ख्रिस्ताच्या नावात. जर हजार रुपयाची पार्टनरशिप करत होते तर आजपासून 10 लाख रुपयांसोबत पार्टनरशिप करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. हे महान असत आणि महान लोकांका निर्माण करत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. महानतेचा बी यांच्या आत हा येशू ख्रिस्ताच्या नावात. हे महानपणासाठी जन्मलेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात. हे कायम आपल्या जीवनात परमेश्वराच्या बुद्धीत चालतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर. आणि या प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वागत तुमचा आमच्या चर्चमध्ये.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला, येशू ख्रिस्त प्रभू असा, येशू ख्रिस्त प्रभू असा. हालेलुया. भारताचा प्रभू कोण आहे? येशू ख्रिस्त. महाराष्ट्राचा प्रभू कोण आहे? येशू ख्रिस्त. नरेंद्र मोदीचा प्रभू कोण आहे? येशू ख्रिस्त. उद्धव ठाकरेंचा प्रभू कोण आहे? येशू ख्रिस्त. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या खूप इम्पॉर्टंट असा. कोणी पण आपल्या बोलण्यापासून नाही थांबवू शकणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण बोलतो तर कोणापासून कोण नाही थांबवू शकणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही ती सामर्थ्य हा जी परमेश्वरानं आपल्याक दिल्या नसा. हालेलुया, की जा आपण त्याच्या नावात बोलतो होताला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला, भारतात खायचा वॅक्सिनेशन सफल नाही होचा. हालेलुया, येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. ह्या वॅक्सिनेशन असफल असा येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. वॅक्सिनेशन असफल असा येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो कोणाक सांगू नको देव, जर आपण हे करतो तर चुकीचा असा. हालेलुया. तो कोणाकच तुम्ही सांगू नको देव, कोणाक नको सांगू देव की हे लोक बोलतात काय ते करतले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना माहित नाही आपण बोलान काय करतलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना माहित नाही आपण बोलान काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तर सामर्थ्य तुमच्याकडे असा आणि तुम्ही त्याला वापरलाच नाही तर त्या सामर्थ्य तुमच्याकडे कधीच नव्हता. हालेलुया. तर सामर्थ्य तेव्हाच समजतला जेव्हा तुम्ही त्याला वापरतालास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तयार राहा. तर आपला रिव्ह्यू चालू असे की आपला खायचा वर्ष असा तयारीचा. हालेलुया. जगात सफल लोक कमी आहेत आणि असफल लोक जास्त आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं कारण असा की खूप कमी लोक असत जे सफल होण्यासाठी तयारी करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप कमी लोक असत ज्यांका माहित आहे की तयारी किती इम्पॉर्टंट असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माणूस काय करतात? लहानपणापासून स्वतः असहाय्य समजतात. हालेलुया. बोलतात नशिबाच्या पुढे माणूस असहाय्य असा. हालेलुया. पण ह्या सत्य नाही. हालेलुया. ह्या सत्य नाही असा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरानं आपल्या ह्याच्यासाठी नाही बनवलं असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात प्रभूच्या मर्जी पुढे काय नाही असा. हालेलुया. अशी त्यांची मानसिकता असा. धर्माची मानसिकता असा ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे चांगल्या परमेश्वरात पण नकारात्मक रूपात बोलतात. हालेलुया. नकारात्मक रूपात प्रस्तुत करतात ते. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणतात परमेश्वराच्या मर्जी पुढे गुडघे टेकवायचे लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऍक्च्युली आपण गुडघे नाही टेकवणं, आपण परमेश्वराच्या मर्जीन आनंदी रूपात ग्रहण करतो. आपण परमेश्वराच्या मर्जी आनंदी रूपात आपण ग्रहण करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे छोटे छोटे गोष्टी आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण हे तुमच्या आणि परमेश्वराच्या संबंधात मजबूत करतले. हालेलुया. आणि ख्रिस्तीपणा कशावर आधारित असा? ख्रिस्तीपणा संबंधावर आधारित असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर परमेश्वराचा तुमच्या सोबत काय संबंध नाही तर तुम्ही परमेश्वराकडून काय नाही मिळवू शकणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याच्याकडून मागूचो पण अधिकार पण तुमका नाही ठेवू शकणार. प्रेज द लॉर्ड. तुमका मागूचो पण अधिकार तुमका नाही ठेवू शकणार. हालेलुया. त्याच्याकडे मागूचो पण तुमका अधिकार नाही असू शकणार. हालेलुया. येशू ख्रिस्तान सांगल्या त्या दिवशी तुम्ही पित्याकडे मागतालास तर ह्या खूप वर्षापासून शिकवलं जातं. नवीन नाही असा ह्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही मागू ह्याच्यासाठी शकतास कारण परमेश्वर पिता असा. हालेलुया. परमेश्वर पिता असा. प्रेज द लॉर्ड. तर ज्याच्यासाठी परमेश्वर पिता नाही तो मागू पण नाही शकणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मागूच्या आधी संबंध असा होय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर खूप जणांका या नाही माहित असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर खूप जणांका या नाही समजणार ह्याच कारण असा की ते मागत राहतात. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याकडे तुम्ही मागतास तो तुमच्यासाठी कोण असा? कधी स्वतः तुम्ही प्रश्न विचारलास? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावात मागूचा असा पण कोणाकडे? पित्याकडे. कोणाकडे मागूचा असा? पित्याकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर हैसून ख्रिस्तीपणा सुरू होता. ह्याच येशू ख्रिस्त दाखव गेलो. प्रेज द लॉर्ड. ज्या नियमांच्या लोकांका नाही माहित होता. हालेलुया. नियमाचे लोक परमेश्वराक पिता म्हणून नाही ओळखावते. हालेलुया. मोशे परमेश्वराक पित्याच्या रूपात नाही ओळखावतो. दाऊद परमेश्वराक पित्याच्या रूपात नाही ओळखावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जेव्हा येशू ख्रिस्त इलो तेव्हा त्यांनी परमेश्वराक आपलो आणि त्याच्या पित्याच्या रूपात दाखवल्या. हालेलुया. आणि हैसून ख्रिस्तीपणाची सुरुवात असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर सुरुवात खैसून संबंधापासून. जर तुम्ही नाही ओळखनास तर बाकी काय इम्पॉर्टंट नाही असा. हालेलुया. जर तुम्ही ओळखनासच नाही तर बाकी कायच इम्पॉर्टंट नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही परमेश्वरासोबत पुढे वाढतात तर ते का आपल्या पित्याच्या रूपात जाणार. प्रेज द लॉर्ड. ते का आपल्या पित्याच्या रूपात जाणार. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्यासोबत भावनात्मक संबंध विकसित करा. तुम्ही त्याच्यासोबत संबंध विकसित करा. हालेलुया. काही लोकांका नाही माहित असा की परमेश्वरासोबत असो संबंध ठेवतो असा. काही लोकांका माहितीच नाही असा. प्रेज द लॉर्ड. तर खूप इम्पॉर्टंट हा की परमेश्वराक जाणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या पित्याच्या रूपात जाणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
या तयारीचा वर्ष असा, कारण बायबल सांगता पित्यान मुलाक पाठवलं आणि ज्याच्याकडे पुत्र असा त्याच्याकडे जीवन असा. हालेलुया. तर ह्या गोष्टींका विसरा नको. जर तुम्ही परमेश्वराक पित्याच्या रूपात नाही ओळखनास तर येशू ख्रिस्ताक पुत्रासारख्या नाही ओळखनास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर येशू ख्रिस्त पुत्राप्रमाणे नाही ओळखनास तर अनंत जीवन पण नाही मिळायचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर धर्मात हय नको बसा. प्रेज द लॉर्ड. स्वर्ग तेव्हाच मिळतलो जेव्हा तुमचो त्याच्या सोबत खयचो तरी संबंध असा. हालेलुया. खयचो संबंध असा? पित्याचो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमका पिता माहित नाही तर पुत्र पण नाही माहित असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पुत्र नाही माहित तर अनंत जीवन तुमच्याकडे नाही असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ह्या खूप इम्पॉर्टंट असा. ह्या खूप इम्पॉर्टंट असा. हालेलुया. कारण बायबल सांगता ज्याच्याकडे पुत्र असा त्याच्याकडे अनंत जीवन असा. हालेलुया. त्याच्याकडे पुत्र असा त्याच्याकडे अनंत जीवन असा. हालेलुया. तुमच्या ख्रिस्ती यात्रेत खूप इम्पॉर्टंट असा. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतास तेव्हा तुम्ही प्रभू 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 नको करीत राहा, पिता पण जोडा. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असतास तेव्हा तुम्ही सारख्या प्रभू प्रभू नको करू, फक्त पिता पण जोडा. पिता पण तुमका जोडूक व्हाया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेत ऐकलास तर प्रभूपेक्षा जास्त त्याच्या नावात त्याच्यात पिता होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सांगले, हे माझ्या पिता. लाजरच्या कवरेवर त्यांनी सांगले, काय सांगले? हे माझ्या पित्या, मी जाणतोय की तू कायम माझा ऐकतस. हालेलुया. जास्तीत जास्त परमेश्वराक तो पिता म्हणायचो, चांगलो पिता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण वचन बघूया. दानिएल अध्याय 11 वचन 32. आणि जे लोक दृष्ट होऊन वाचांक तोडतले त्यांका तो गोड गोड गोष्टी सांगून भक्तीही करतलो. हालेलुया. पण जे लोक आपल्या परमेश्वराचं ज्ञान ठेवतले ते धैर्य ठेवून मोठी मोठी कामा करतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हय काही लोकांचा भविष्य होतला आणि काही लोकांचा नाही होतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कोणाचा होतला ता आपण वाचतलो. पण जे लोक परमेश्वराक जाणतात. हालेलुया. आतापासून जाणतात. जे लोक परमेश्वराक जाणतात ते मजबूत होतले. प्रेज द लॉर्ड. मजबूत होतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते काय होतले? मजबूत. हालेलुया. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराक जाणूक सुरू करतास तेव्हा तुम्ही मजबूत होक सुरू करतास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही नाही सांगूसास माझी सहायता करू कोण नाही असा, मी बिचारो असे. हालेलुया. मी खयचं कामाचून नाही असे. हे सगळे गोष्टी तुमच्या जीवनातून निघान जातले. प्रेज द लॉर्ड. कारण जग इच्छिता की तुम्ही कायम ह्योच विचार करा. हालेलुया. तुम्ही पुढे जाण्यासाठी सक्षम नाही असास की ही मानसिकता हा ती तुमच्या डोक्यात घालू इच्छितात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप जणांका वाटतं त्यांना पुढे वाढासाठी कोणा दुसऱ्याची गरज असा. हालेलुया. त्यांना कधी नाही वाटणार ते स्वतः पुढे वाढासाठी सक्षम असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बघू शकतात. हालेलुया. कोणाच्या डोळ्यांनी बघतास? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या काय बाजूच्यांच्या. हालेलुया. तर कोणी तुमका सांगले ना की तुमच्या जीवनात कोणा दुसऱ्याची गरज असा तर कधीच नको विचार करू की तुमच्या जीवनात दुसऱ्यावरती निर्बल असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विशेष करून जर तुम्ही महिला असास. प्रेज द लॉर्ड. म्हणूनच आपला देश कमजोर असा. तर जे लोक आपल्या परमेश्वराक जाणतात, कोणाक जाणतात, तर ही कंडिशन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही जे लोक परमेश्वराक जाणतात कारण त्यांना सांगितलं नाही जाणा की परमेश्वराक जाणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्यो समाज आपल्या ज्ञान नाही देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहानपणापासून सांगितलं जातं की पुस्तकांका जाणा म्हणजे शिकणं चुकीचा नाही, पण परमेश्वराक जाणा. प्रेज द लॉर्ड. शिकलेल्यांनी बंदूक बनवल्याने ज्यांनी आता मारतात. हालेलुया. हे शिकलेले हत जे जास्तीत जास्त क्राईम करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिकणं चुकीचा हा असा नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चांगले शिकले पण परमेश्वराक नाही जाणल्याने तर शिकणं समाजासाठी अजून खतरनाक झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सांगतात बर्ड फ्लू नाही येतो, 5G टेक्निक असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 5G टेस्टिंग असा. प्रेज द लॉर्ड. कारण 5G मध्ये सगळ्यात पहिले कोण मरतले? चिमणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या षडयंत्र कोण बनवतात? शिकलेले. कारण त्यांच्याकडे परमेश्वराचं ज्ञान नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे काय बनले गेले? शैतानाच्या हाताचे कटपुतळे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जर तुम्ही आपल्या मुलांना शिकवलास आणि परमेश्वराचं ज्ञान नाही दिलास तर ऍक्च्युअली तुम्ही समाजात एक शिकलेलो आतंकवादी देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणाच्या कंट्रोल मध्ये राहतलो? शैतानाच्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही मुलांका चर्चमध्ये नाही आणणार, परमेश्वराबद्दल नाही सांगणार तर तुम्ही समाजात खूप मोठं नुकसान करतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे लोक परमेश्वराक जाणतात ते लोक काय करतात? एक्सप्लॉइट. हालेलुया. याचा अर्थ काय असा? याचा अर्थ असा की एक मिलिटरी टर्म असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो बायबलच्या वेळी यूज केलो जायचो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याचा अर्थ होता जेव्हा दोन देशात लढाई व्हायची आणि एक देश जिंकायचो
तो जिंकल्यावर दुसऱ्या देशाचे सगळे गोष्टी उचलून आपल्या देशात आणायचे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे ते शत्रू हरवायचे आणि शत्रू लुटून यायचे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे हरवतले ते हरवतले आणि लुटून पण येतले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जे लोक परमेश्वराक जाणतात ते मजबूत असतले आणि शत्रू लुटून आणतले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हय आपण शैतानाकडून हरासाठी नाय असो. हालेलुया. आपण शैतानाक हरवून ते का लुटूसाठी असो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण ते कोणाक नाही जाणत, आपल्या परमेश्वराक. हालेलुया. तुम्ही त्यांच्या बागेत नको धावा, कारण तुम्ही कोणाक जाणतास, आपल्या परमेश्वराक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शैतान आपला काय नाही करू शकणार, पण कोणासोबत होताला जे आपल्या परमेश्वराक नाही जाणत. हालेलुया. जर तुम्ही नाही जाणणार तर तुम्ही नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर ह्या आपल्या तयारीचा वर्ष असा आणि आपण 2 गोष्टी शिकलो. पहिला असा, आपल्या हृदयात तयार करा प्रभूची सेवा करूसाठी. हालेलुया. आपण गेल्या वेळी शिकलो परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. प्रेज द लॉर्ड. आज आपण शिकतलो सुवार्तेसोबत तयारी करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तयारी खूप इम्पॉर्टंट असा. गेल्या वेळी आपण बघलो की तुमका ता नाही भेटणार जा तुम्ही इच्छितास, तुमका ता भेटता त्यासाठी तुम्ही तयारी करतास, तुम्ही तयार असास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण तयारी करतो, तर सुवार्तेसोबत तयारी करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण वचन बघूया, इफिसियोस पत्र अध्याय 6 वचन 15. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इफिसियोस पत्र अध्याय 6 वचन 15. आणि पायात मेळ करूच्या सुवार्थाची तयारीची चप्पल घालून तो सांगता सुवार्ता खयच्या मेळ करूची की आमचो आणि परमेश्वराचो मेळ झालो असा. हालेलुया. की आमचो आणि परमेश्वराचो मेळ झालो असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण कोणासोबत तयारी करतो? सुवार्थेसोबत. हालेलुया. यशाया अध्याय 52 वचन 7. डोंगरावर त्याचे पाय काय सुंदर असत, जो सुवार्ता आणता, तो शांतीच्या गोष्टी सांगता. तर आपण बघलेलं पायाचा अर्थ काय होत, तयारीविषयी बोलता तो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण पायान तुम्ही जातास तर तो सांगता डोंगरावर त्याचे पाय काय सुंदर असत, जो सुवार्ता आणता, जो शांतीच्या गोष्टी सांगता आणि कल्याणाविषयी सुवार्ता आणि उद्धाराचा संदेश देता. हालेलुया. जो सियोनातून सांगता, तुझं परमेश्वर राज्य करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला, येशू ख्रिस्त राज्य करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. भारतात येशू ख्रिस्त राज्य करता. जेव्हा तुम्ही कायम बोलता येशू ख्रिस्त राज्य करता, ही ती लाईन असा जो शैतान ऐकाक नाही इच्छिना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही ह्या लाईनला बोलून शैतानाक पळवतास. हालेलुया. कारण ह्या शैतानाक नाही आवडणार. प्रेज द लॉर्ड. एवढा सरळ असा की शैतानाक पळवणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांका ह्या लाईनचो त्रास होता. प्रेज द लॉर्ड. ह्या लाईनला ते झेलूक नाही शकणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नियम ह्यो असा की ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना नाही करणार त्यांनी तुमचा ऐकक पण नको होया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर ओरडण्यापेक्षा मोठी ताकद कशात असा? प्रार्थनेत. प्रेज द लॉर्ड. तर तयारी करा, सुवार्थेसोबत तयारी करा. प्रेज द लॉर्ड. सुवार्थेसोबत तयारीचो हे जो अर्थ काय असा? सुवार्थेक सांगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण वचन बघूया, रोमकास पत्र अध्याय 1 वचन 16. ते सांगल्यान, कारण मी सुवार्थेक लाजणे नाही, कारण तो प्रत्येक विश्वास करणाऱ्यासाठी पहिला तर यहुदी नंतर युनानीसाठी उद्धारासाठी परमेश्वराची सामर्थ्य असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सुवार्थ? परमेश्वराची सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. तर आपण कशासोबत तयारी करतो? सुवार्थेसोबत. हालेलुया. आणि त्यांनी काय सांगले? मी सुवार्थेक नाही लाजणे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कशात तुम्ही नाही बिंदास सांगू शकणार की मी ख्रिश्चन असे? हालेलुया. कशात तुम्ही लाजतास? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही काही चुकीचं काम नाही केलं, आम्ही व्हायरस नाही पसरवलं, आम्ही बर्ड फ्लू नाही पसरवलं, आम्ही बियाण पळायला नाही गेलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही देशासाठी काय करतो? प्रार्थना. काही लोक तर प्रार्थना पण नाही करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही आणि तुम्ही काय करतो? बोलतो देशासाठी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक दिवशी करतो. हालेलुया. आपण प्रत्येक दिवशी सकाळी उठान आपण काय करतो? देशासाठी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. मग लोक सांगतात देश आमचा कशाक नाही, कारण आम्हीच देशासाठी प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो तर ऐकला कोणाचा पण जाताला? आमचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण आमका नियम माहित असतात, ज्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो ती गोष्टी आमचा ऐकतली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर त्यांनी काय सांगले नाही, मी सुवार्थेक नाही लाजणार, तर तुम्ही सुवार्थेक लाजाक नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. तर बिंदास बोला की मी ख्रिश्चन असे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धर्म नाही बदलाचो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुमका सांगतले की तुमका येडे बनवतात. प्रेज द लॉर्ड. तर तेच बर्ड फ्लूच्या चक्कर मध्ये येडे बनले असत, येडे बनान फिरत असत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण मास्क शिवाय पण जिवंत असो, मेलो नाही आपण. प्रेज द लॉर्ड. कारण आमका काय माहित असा? सत्य. आम्ही खोट्या नाही जगणं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
तर सुवार्ता काय असा? परमेश्वराची सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही विचार करा सुवार्ता किती इम्पॉर्टंट असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही कोणाक सुवार्ता सांगतास तेव्हा तुम्ही त्याच्या जीवनात परमेश्वराची सामर्थ्य घेऊन जातास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता काय असा? परमेश्वराची सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. आपण वचन बघूया मत्ते अध्याय 24 वचन 14. राजाची ही सुवार्ता सगळ्या जगात सांगितली जातली की सगळ्या जातींवर साक्ष होय तेव्हा अंत येतलो. म्हणजे आपण तयारी कशासाठी करतो? रॅप्चरसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन आपल्याला सांगता रॅप्चर कधी होतला? जेव्हा आपण लोकांना सुवार्ता सांगतो. हालेलुया. आपण जेव्हा लोकांना सुवार्ता सांगतले असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कोणी व्यक्ती हा जिने सुवार्ता नाही ऐकलं ना तर रॅप्चर होऊचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण रॅप्चरची तयारी करतो. प्रेज द लॉर्ड. तुमका काय करूचं लागतला? तुमका सगळ्या मित्रांका, नातेवाईकांका, ज्याच्यासोबत तुम्ही काम करतास तुमच्या सगळ्या मित्रांका तुमका येशू ख्रिस्ताबद्दल सांगूचा लागतला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही एका मित्रांक सांगतास तेव्हा तुम्ही त्याच्या फॅमिलीक पण सांगतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही गुपचूप नाही राहू शकणार कारण तुमका माहिता जोपर्यंत सुवार्ता नाही सांगितली जातली तोपर्यंत अंत नाही होचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही येशू ख्रिस्ताक बघू इच्छितास, स्वर्गात जाऊ इच्छितास तर तुमका काय करूचं लागतं? सुवार्ता सांगूची लागतली. प्रेज द लॉर्ड. तर ही आपल्यावरती जबाबदारी असा. आपल्यावर सुवार्तेची जबाबदारी आहे की आपण सुवार्ता सांगू खयो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन बघूया आपण मार्क अध्याय 13 वचन 10. पण अवश्य असा की ह्यो पहिली सुवार्ता पहिली म्हणजे रॅप्चरच्या आधी काय हो कया? सुवार्ता सांगितली जाऊ कई. प्रेज द लॉर्ड. नको विचार करू की स्वर्गात जाऊन सर्व सांगताना येशू ख्रिस्त प्रभू असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आपल्या खय करूचा असा पृथ्वीवर पण ह्या अवश्य असा. अवश्यचा अर्थ काय असा? आवश्यक असा. ह्या होकच वया आणि ह्या पहिलाच होक वया दुसऱ्या स्थानावरती नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे बघूया आपण वचन लुका अध्याय 4 वचन 18. प्रभूचो आत्मा माझ्यावरती असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यासाठी की त्यांनी सांगल्या ह्याच्यासाठी की त्यांनी कंगालांका सुवार्ता सांगण्यासाठी माझो अभिषेक केल्यान आणि मका ह्याच्यासाठी पाठवल्यान की कैद्यांका सोडवून आणि आंधळ्यांका दृष्टी मिळवतो सुवार्ता प्रचार करू आणि चिरडलेल्यांका सोडू. खूप शक्तिशाली वचन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जगाक ह्या माहिती नाही असा. प्रेज लॉर्ड. त्यांना माहित आहे कंगालांका जेवण देणार. प्रेज लॉर्ड. आंधळ्यांका दुसऱ्यांचे डोळे काढून देणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगता परमेश्वरान कंगालांका खड्ड्यातून काढून काय करता? राजांच्या मधी बसवता. हालेलुया. तर खूप जण सांगतं चर्चवाले गरीबांका खाऊक नाही कशाक देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमका माहित आहे की त्यांका खाऊक देऊन गरिबीसून ते बाहेर नाही यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांका जर आम्ही सुवार्ता ऐकवतलो तर ते राजांच्या मधी बसायच्या लायक होतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमका ह्या माहित असा. हालेलुया. हालेलुया. आम्ही बुद्धिमान असो. हालेलुया. आमका माहित आहे आमचा काय काम असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही त्या कामाची निंदा नाही करणार. प्रेज द लॉर्ड. आमका माहित आहे काय करूचा असा. तर जेवण देऊन काय होताला काय भेटायचा काय नाही. प्रेज द लॉर्ड. आमका माहित असा त्यांनी आमका ते गरिबीसून बाहेर नाही काढू शकणार. हालेलुया. आम्ही त्यांना गरिबीसून नाही बाहेर काढू शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू शकतो जेव्हा तुम्ही त्यांना सुवार्ता सांगतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा ते देव सुरू करतले ते गरिबीसून बाहेर येतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ते देव सुरू करतले तेव्हा ते घेऊ पण सुरू करतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते पुढे जाऊ सुरू होतले. प्रेज द लॉर्ड. ते कंगालीमधून बाहेर येते. हालेलुया. तर गरिबी आणि कंगालीमध्ये अंतर असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंगाल तो असा ज्याने आपला पण खाल्ल्यान आणि बाजूचा पण खाल्ल्यान आणि मित्रांचा पण खाल्ल्यान. हालेलुया. आणि सगळ्यांका काय केल्यान? कंगाल बनवल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हय बायबल कंगालाविषयी बोलता तर खूप लोक असत काय एवढा देव कशाक सांगतात. हालेलुया. ते म्हणतात एवढा देव कशाक सांगतात? कारण आम्ही तुमका श्रीमंत बनवू इच्छितो. हालेलुया. आम्ही तुमका श्रीमंत बनवू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमका माहित आहे की गरिबी आणि श्रीमंतीचं चक्कर काय असा. प्रेज द लॉर्ड. बँक तुमका नाही सांगूचा, सरकार तुमका नाही सांगूची. हालेलुया. तर तुमका आम्ही काय सांगतो? कंगालांका सुवार्ता सांगा. प्रेज द लॉर्ड. की दिलास तर तुमका दिला जाताला. प्रेज द लॉर्ड. तर सेल मध्ये सांगूक लाजा नको की देवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जे का वाईट वाटतात तोच हा जो तुमचा ऐकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकत राहतो तर वाईट वाटायचं पण बंद होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्रास तेव्हा असा जेव्हा ऐकणंच नाही असा. प्रेज द लॉर्ड. ते जो काय चान्सेस नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जोपर्यंत तुम्ही ऐकताच बदलण्याचे चान्सेस असत. प्रेज द लॉर्ड. तर कंगालांका सुवार्ता सांगूसाठी अभिषिक्त केला. कंगालांका सुवार्ता सांगूसाठी अभिषिक्त केला. विचार करा एवढी मोठी कामा परमेश्वराने कशी केल्या? सुवार्तेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंगालांका श्रीमंत बनवायचा असा तर काय ऐकवचा असा? सुवार्ता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कैद्यांका सोडवता असत तर काय ऐकवता असा सुवार्ता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आंधळ्यांका डोळे द्यायचे असत तर काय ऐकवता असा सुवार्ता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातांक उठवा आणि धन्यवाद द्यावा परमेश्वराक आणि भाषेत बोला. धन्यवाद द्यावा. प्रार्थना करा परमेश्वराक. धन्यवाद द्यावा. प्रार्थना करा नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी, आपल्या बाजूसाठी की आज तुम्ही त्यांना सुवार्ता सांगतालास. कोणी पण तुमचं मित्र, नातेवाईक, शेजारी असो नसतलो जो तुमच्याकडून सुवार्ता नाही ऐकायचो. नाव घेऊन प्रार्थना करा. धन्यवाद द्या परमेश्वराक. प्रार्थना करा. प्रार्थना करा. आपल्या बॉससाठी जे जे तुमका भेटतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ते तो प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडून सुवार्ता ऐकून जातलो. बोला मी पुढे वाढतोय, मी पुढे वाढते आणि सुवार्ता ऐकून दुसऱ्यांकडून पुढे येतोय. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा बघतास तर तुमचं स्वागत असा. जर तुम्ही पहिल्यांदा इलास आणि येशू ख्रिस्ताक नाही ओळखतास तर प्रार्थना करून जावा की तुम्ही पण अनंत जीवन ग्रहण करशात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. छोटासा काम असा, माझ्याकडून बोला, प्रार्थना करा, आपले डोळे बंद करा आणि आपल्या तोंडान बोला. आपल्या मनात बोला नको, आपल्या तोंडान बोला. प्रार्थना करा आणि माझ्याकडून बोला. बोला, हे प्रिय पिता, मी तुमच्याकडे येतोय येशूच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्त मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्या. जेव्हा तो जिवंत झालो, मी जिवंत झालोय. आज मी येशू बोलवतोय माझ्या जीवनाचा प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. मी आपल्या मनात विश्वास करतोय आणि तोंडाने घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आजपासून माझा स्वामी असा, प्रभू असा. आजपासून मी वाचला असे. मी माझ्या आत अनंत जीवनात ग्रहण करतोय. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. धन्यवाद द्या परमेश्वर. परमेश्वरा, प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी ज्यांनी आत्ताच आपलं जीवन येशू ख्रिस्ताक दिले असं. मी येशूचं नाव यांच्यावरती कायमसाठी बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी घोषणा करतोय शैतानाचा यांच्यावरती काही कधी करणार असा, कसं दाव नाही असा, येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देते प्रभू, धन्यवाद देते प्रभू, धन्यवाद देते प्रभू. मी यांना आशीष देतोय तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या समजूद्वारे, तुमच्या कृपेद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे. हे आतापासून आशिषित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते प्रभू. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा आपली भेट, आपली दशमांश देवचो, आपली भेट, आपली दशमांश तयार करा. आपण क्वायरचं स्वागत करूया. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करतो आपल्या भेटीसाठी. आपल्या हात उचला. धन्यवाद द्या परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा या भेटीचा आणि जो अनुग्रह देवासाठी. ही भेट तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा आणि जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. या भेटीवरती आम्ही तुमच्या आशयांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो की ही तुमच्या राज्यात वेगाने पुढे वाढवता येशू ख्रिस्ताच्या नावात आणि प्रार्थने करू येशूच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वेळ असा अनाउन्समेंटचो काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असत. सगळ्यात पहिले असा आपली प्रत्येक दिवशीची प्रार्थना. आम्ही दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 ते 7, दुपारी 4:30 ते 4:45 आणि रात्री 10 ते 10:15. जर तुम्ही तुमच्या जीवनात बदल इच्छितास तर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. या सगळ्यात चांगला काम असा जर तुम्ही करू शकता. हालेलुया. सैनिक बंदुकीत नाही करू शकणार जर तुम्ही प्रार्थनेत करू शकता. हालेलुया. तुम्ही प्रार्थनेत करतास. प्रेज द लॉर्ड. तर प्रार्थनेत हलक्यात नको घेऊ. त्याच्यानंतर फॅमिली प्रेयर टाइम. हालेलुया. एका कुटुंबासारख्या बसून प्रार्थना करू शिका. सकाळी उठून वेळ काढून बायबल वाचून प्रार्थना करा. एका कुटुंब जर एकत्र बसून बायबल वाचता, जर एकत्र प्रार्थना करता तर कधीच तुटत नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. तर कधी तुटणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि कधी खाली नाही जाऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. या खूप इम्पॉर्टंट असतात की किती खूप कमी ख्रिस्ती ह्या करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर फॅमिली प्रेयर टाइम लक्ष द्यावा की तुम्ही एका कुटुंबासारख्या बसून प्रार्थना करतात. हालेलुया. दुसरा असा सेल्फ सिस्टम खूप इम्पॉर्टंट असा. जर तुम्ही स्वतःशी प्रेम करतास तर तुम्ही खंय जाताला सेल्फ सिस्टम मध्ये. हालेलुया. कारण जर आम्ही तुमका शिकवू इच्छितो तर आम्ही तुमका हय नाही शिकवू शकणार. विचार करा, जे नवीन असत, जे नवीन इले असत ते पहिला कधी शिकतले. प्रेज द लॉर्ड. त्यांना पहिला शिकायची गरज असा. प्रेज द लॉर्ड. तर ते खंय शिकतले सेल्फ सिस्टम मध्ये. नाहीतर हय तर नाही शिका शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेल्फ सिस्टम मध्ये छोटे छोटे ग्रुप असत. तर हे गोष्टी परत परत जाऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फाउंडेशन स्कूल असा तुमचा असताना जय तुमका आम्ही सुरुवातीपासून शिकवू शकतो. हालेलुया. तर खूप इम्पॉर्टंट असा. तर तुम्ही तुमच्या जिंकलेल्या आत्म्यांचा विकास बघू इच्छिता तर त्यांना सेल्फ सिस्टम मध्ये घेऊन जावा. जर तेथे रवतले तर चांगल्या प्रकारे वाढतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सेल्फ सिस्टम खूप इम्पॉर्टंट असा. जर तुमचं सेल चालता तर जावा तुमच्या एरियामध्ये चर्चमध्ये किती मेंबर आहेत बघा, काय ते सेल मध्ये जातात काय. हालेलुया. जर तुम्ही सेल मध्ये जातास तर तुम्ही पळत असणार. जर तुम्ही सेल मध्ये जातास तर तुम्ही पळत असणार. हालेलुया. आता असंभव असा कारण तुम्ही परमेश्वराक जाणतास आणि मजबूत होतालास. प्रेज द लॉर्ड. तर लढाईत तुमका कोण पळता, मजबूत काय कमजोर. हालेलुया. तर जेव्हा तुम्ही आमच्या सोबत मजबूत बनलास तर तुम्ही आमच्या सोबत जीवनभर बनात राहतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यानंतर असा पास्टर क्रिस आणि पास्टर बेनिन सोबत तुमचा युअर लवड असा 25 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर खूप इम्पॉर्टंट असा कारण रॅप्चरचा वेळ जवळ असा. हालेलुया. तर सेवा करा. शेजाऱ्याक सांगा परमेश्वराची सेवा. बोला परमेश्वराची सेवा करून पुण्य मिळता. हालेलुया. जर तुम्ही गरीबाक पाणी दिलास तर डिसाइड असा होताला की तुम्ही कशासाठी दिलास. तुम्ही गरीबाक पाणी दिलास आणि ह्याच्यासाठी दिलास की तुमका पुण्य व्हाया, नाही भेटायचा पुण्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही गरीबाक पाणी दिलास ह्याच्यासाठी की बायबल सांगता गरीबाक पाणी देवा, आता तुमका पुण्य भेटायला. हालेलुया. ह्याच्यासाठी जेवण देवा कारण बायबल सांगतात तुमका त्याच गोष्टींचा पुण्य भेटला जे तुम्ही वचनात ध्यानात ठेवून केलास. हालेलुया. तर स्वतः फसवू नको कारण जेव्हा तुम्ही वचनात ध्यानात ठेवून त्या करत गोष्टींका केलास तर तुम्ही परमेश्वराची सेवा केलास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर गरीबांका खाणा द्यावा कशासाठी कारण बायबल सांगता गरीबांका खाणा द्यावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही हे विचार करून करतलास त्या तुमका पुण्य भेटला. तर वचनाचा ऐका. आता तुम्ही काय केलास, प्रभूची सेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूची सेवा केलास तर प्रभू तुमका फळ देतलो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठे अनाउन्समेंट असा 26 जानेवारी आपली असा चंगाई सभा. हालेलुया. ग्लोरी. तर प्लीज लोकांका सांगा, आजच नाव देवा की किती लोकांका तुम्ही सांगतास. खूप जास्त वेळ नाही असा त्याका तुम्ही युद्ध पातळीवर हे काम तुम्ही करू शकतास. हालेलुया. तुम्ही त्यांना सांगू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर धन्यवाद देवा पण परमेश्वरा. आपल्या हातांका उठवा आणि धन्यवाद देवा परमेश्वराक. धन्यवाद देवा परमेश्वराक. धन्यवाद देवा परमेश्वराक. जी तुमची तयारी असा परमेश्वराच्या वचनाद्वारे त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद देवा. धन्यवाद देवा परमेश्वर. धन्यवाद देवा परमेश्वराक. येशूच्या नावात आमेन. पण ग्रेस शेअर करूया. परमपितेचा प्रेम, प्रभू येशूचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कामवेळी वाढत राहते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. Someone asked a question, do you believe in this miracle? How do you open blind eyes?
How can a lame man start walking? What is the source of your strength? Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.